नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हेल्दी आणि पौष्टिक असे ब्रोकोलीचे सूप तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी छान अशी ब्रोकोली चिरून घेतलेली आहे, स्वच्छ करून. त्यात तमालपत्र, पाणी घातलेलं आहे, चवीनुसार मीठ, हलवून घ्यायचंय छान. 5 मिनिटे बॉईल करून घ्यायचं आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. झाकण ठेवून द्यायचं आहे, थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तमालपत्र काढून टाकायचे आहे, ते आपण फोडणीत वापरायचे. एक कांदा घेतलेला आहे चिरून, तो आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रोकोली सोबत वाटून घ्यायचा आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचंय पेस्ट तयार करून. कढईमध्ये तेल, जिरे फोडणीसाठी, तमालपत्र, आलं लसूणची पेस्ट, परतून घ्यायचं एक 5 मिनिट. चिमूटभर हळद, थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ. इथे मी सैंधव मीठ वापरलेलं आहे. सैंधव मिठाने हे अतिशय पाचक असं हेल्दी सूप तयार होतं. साधं मीठ वापरलं तरीही चालेल. पेस्ट करून घेतलेली घालून घ्यायची आहे. चिमूटभर हिंग घालायचं आहे. हलवून घ्यायचं, एक परतून घ्यायचं एक 5 मिनिट छान असं. आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी करायची आहे. पाणी घालायचं आहे त्यात. खूप छान असं क्रीमी आणि हेल्दी पौष्टिक असं ब्रोकोली सूप आपलं तयार झालेलं आहे. एक 5-10 मिनिट छान असं त्याला उकळी येऊ द्यायची. छोट्या भुकेसाठी आपल्याला हे सूप छान उपयोगी पडते व पोटभरीचे व पौष्टिक असे आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. सूप आपलं तयार झालेलं आहे. खूपच यम्मी यम्मी लागतं. आणि नंतर मी एक 3-4 मिरे घेतलेले आहे वाटीत. त्याचं आपले पावडर करून घेणार आहे. मिरे घातल्याने खूप छान त्याची अजून छान चव लागते. वर्ण घालायचे आहे. मिरपूड घातली तरी चालेल तुम्ही.
सूप तयार. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हे सूप पावसाळ्यामध्ये तर खूपच छान लागते.